जनसंवाद यूट्यूब चॅनल सर्व प्रेक्षकांना नमस्कार। या ठिकाणी मी मागील 2 आठवड्यापूर्वी एम्प्लॉईज प्रॉव्हिडंट फंड स्कीम 95 या संदर्भात एक व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला माहिती दिली होती। या ठिकाणी इंडिया आघाडीच्या वतीने लोकसभेमध्ये एक स्थगन प्रस्ताव त्या ठिकाणी सादर केला होता। त्यामध्ये मनीष तिवारी असतील, त्या ठिकाणी वेणुगोपाल असतील, त्यानंतर धर्मेंद्र यादव, अशा प्रकारे लोकसभेतील खासदारांनी हा स्थगन प्रस्ताव स्वीकारावा आणि त्यावर चर्चा करावी असा आग्रह धरला। परंतु आज रोजी लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी स्थगन प्रस्ताव या ठिकाणी स्वीकारण्याचे नाकारले आहे। स्थगन प्रस्ताव जर स्वीकारला असता तर त्या ठिकाणी लोकसभेमध्ये सर्व पक्षांचे खासदार किमान 2 ते 3 तास या प्रस्तावावर चर्चा होते। प्रामुख्याने एकाच विषयावर चर्चा होते। अशा प्रकारे स्थगन प्रस्तावाचं जे स्वरूप असतं, परंतु आज स्थगन प्रस्ताव या ठिकाणी फेटाळण्यात आलेला आहे। आपण गेली 8 ते 10 वर्षे या ठिकाणी अनेक प्रकारचे देशभरात आंदोलनं केली। त्या या ठिकाणी अशोक रावत यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन असेल, भारतामध्ये असे अनेक राज्यामध्ये अनेक शहरामध्ये वेगळ्या संघटनांनी या ठिकाणी पेन्शन वाढीसाठी आंदोलन केली। परंतु आज जेव्हा या ठिकाणी ओम बिर्ला यांनी यावर चर्चाच होऊन द्यायची नाही, याचा अर्थ या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकारला आपल्याला या ठिकाणी EPS 95 पेन्शन वाढ द्यायचीच नाही आहे, हे एक वार परत सिद्ध झालेलं आहे। वारंवार आपण त्यांच्याशी चर्चा करून आणि चर्चेअंती काही या ठिकाणी निष्पन्न होत नाही आणि त्यांना ती वाढ द्यायचीच नाही आहे। तेव्हा आपण या ठिकाणी इथून पुढे भारतीय जनता पार्टीच्या नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या सरकारवर याबाबत कुठल्याही प्रकारचा विश्वास ठेवून या ठिकाणी चालणार नाही। आपल्याला विरोधी पक्षांच्या खासदारांनाच बरोबर घेऊन ही लढाई करावी लागणार आहे, हे आज या ठिकाणी निश्चित झालेलं आहे। आणि मी या ठिकाणी EPS 95 पेन्शन धारकांना एकच विनंती करतो की कोणत्याही फेक व्हिडिओवर या ठिकाणी विश्वास ठेवू नका आणि आपण EPS 95 पेन्शन वाढीसाठी परत एकदा आपण संघर्ष सुरू करूया। धन्यवाद।